राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला लागणार निकाल। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावरती पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल। हरीश वरळीकर यांनी सर्व आरोप फेटाळले। हरीश वरळीकर हे पैसे वाटत असले तर ते भाजपमध्ये असते। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। सूर्यकांत कोळींवर अत्याचाराचे आरोप असल्याने आम्ही तिकीट नाकारलं। आदित्य ठाकरे यांच्याकडून हे स्पष्ट। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांची हाणामारी। भाजप कार्यकर्त्यांवर कोयत्याने हल्ला झाल्याचा आरोप। आरोपींच्या अटकेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मूकमोर्चाही निघाला। उल्हासनगरमध्ये भरारी पथकाने पैशांनी भरलेली बॅग पकडली। सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातील ही घटना। निवडणूक भरारी पथकाकडून तपासही सुरू। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठी सोबत बोलताना अमित ठाकरे यांचा हा इशारा। तर बोगस मतदारांचे पाय हे तोडायचे असेल तर बहराम पाड्यामध्ये जावं, नितेश राणे यांचा पलटवार। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान, 7 तारखेला निकाल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका स्थगितच। अदानी 10 वर्षांमध्ये इतके मोठे कसे झाले? मोनोपॉली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं विधान। तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं स्वागत करू, फडणवीसांचं हे उत्तर। संजय राऊत यांनी लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून रवींद्र चव्हाण यांनी दिलं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत डिवचलं। विकासावर बोलण्यासारखं काही नसेल तेच अशी वक्तव्य करतात, चव्हाणांचा हा पलटवार।